विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। जी विधानं सध्या समोर येत आहेत, देवेंद्र भुयार ज्या पद्धतीनं विधानं करतायत महिलांबद्दल, याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? हे जे सत्ताधारी मंडळी आहेत सगळीच्या सगळी एकीकडे लाडकी बहीण योजनेचा प्रचार करतात आणि बहिणींचा सातत्यानं अपमान करतात। काय भाषा वापरली त्यांनी महिलेविषयी, मुलीविषयी, ठीक आहे ग्रामीण भागातल्या डांगात वगैरे बोलले असेल, परंतु अशा पद्धतीनं महिलांचं अपमान त्यांच्या सौंदर्यावरून करणं, त्याच्यावर भूमिका घेणं हे अतिशय चूक आहे। महिलांचा हा अवमान आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार आहेत का 2024 नंतर? का नाही होणार? होणार, तेच होणार। पण वारंवार टीका करताय विरोधक जे आहेत ते वारंवार म्हणतात की 3 चेहरे आहेत मुख्यमंत्री पदाचे महाविकास आघाडीत। मी शिवसैनिक आहे, बाकी मला माहित नाही काही। शिवसैनिक म्हणून मला वाटतं की माझ्या पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री व्हावे। आज जागा वाटपा संदर्भात सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा बैठक आहे। तोडगा सुटलेला आहे का? आणि विशेष करून विदर्भाच्या जागांवर सगळ्या तोडगा सुटेल, फार दिवस लागणार नाही। आता शेवटचा टप्पा बाकी आहे आणि लवकरच तुम्हाला चांगल्या बातम्या कळतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं एक विधान आहे, ते म्हणतात की 8 तासामध्ये मी 10,000 फायलींवर सह्या करतो। कधी केल्या? किती ढिगारा लागलेला आहे। तुम्ही तर फार सांगायचं आम्ही मंत्रालयात येतो, आम्ही इकडे येतो, तिकडे येतो। कुठे येता तुम्ही? कोणत्या फाईलीवर सह्याने? प्रचंड मतलबाच्या फाईलीवर सह्या फक्त। नक्कीच। आणि अमित शहा हे मुंबईमध्ये आले, त्यांनी सांगितलंय की देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत महाराष्ट्र सांभाळण्यासाठी। मग त्यांना मुख्यमंत्री का नाही केलं? एकनाथ शिंदेनं का केलं? धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन नवनाथचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।